शारदीय नवरात्रीला द्वितीय देवी ब्रह्मचारिणीची कथा, मंत्र आणि उपासना पद्धत काय आहे ती आज आपण श्रवण करणार आहोत। आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री दुर्गायै नमः टाईप करायला विसरू नका। तर मग चला, ब्रह्मचारिणी देवीची कथा आज आपण ऐकणार आहोत। शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवदुर्गा द्वितीयेला ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। त्यानंतर तिची पौराणिक कथा किंवा कथा वाचली किंवा ऐकली जाते। ब्रह्मचारिणी देवीचे हे रूप पूर्णपणे तेजस्वी, अत्यंत भव्य आहे। ही देवता तिच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू धारण करते। माँ दुर्गेचे हे रूप भक्तांना आणि सिद्धांना अनंत फळे देतात। दुर्गा देवीच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे। येथे ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या, ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्येची चारणी म्हणजे तपश्चर्या करणारी। तिची पूजा केल्याने तपश्चर्या, त्याग, अलिप्तता, चांगले आचरण आणि आत्मसंयम वाढतो। कथा। देवी ब्रह्मचारिणीच्या कथेनुसार तिच्या मागील जन्मात तिचा जन्म हिमालयाची कन्या म्हणून झाला होता। नारदांच्या मार्गदर्शनाखाली तिने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। या कठोर तपश्चर्येमुळे तिला तपश्चरिणी किंवा ब्रह्मचारिणी असे नाव पडले। तिने 1000 वर्षे फक्त फळे आणि फुले खाऊन घालवली आणि 100 वर्षे ती जमिनीवर राहून भाज्या खाऊन जगली। काही दिवस ती कठोर उपवास करत असे आणि उघड्या आकाशाखाली पाऊस आणि सूर्यप्रकाशाचे अत्यंत कष्ट सहन करत असे। 3000 वर्षे तिने तुटलेले बेलाची पाने खाल्ली आणि भगवान शिवाची पूजा केली। त्यानंतर तिने वाळलेली बेलाची पाने खाऊन देखील सोडून दिले। ती हजारो वर्षे पाणी आणि अन्नाशिवाय तपश्चर्या करत राहिली। तिने पाने खाणे सोडून दिल्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले। कठोर तपश्चर्येमुळे देवीचे शरीर क्षीण झाले। देव, ऋषी, सिद्ध आणि ऋषी सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचे कौतुक केले आणि म्हटले, हे देवी, इतकी कठोर तपश्चर्या कोणीही केलेली नाही। हे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले। तुझी इच्छा पूर्ण होईल आणि तुला भगवान चंद्रमौली शिवपती म्हणून प्राप्त होतील। आता तुझी तपश्चर्या सोडून घरी परत जा। लवकरच तुझे वडील तुला बोलावतील। या देवीच्या कथेचा सार असा आहे की जीवनातील सर्वात कठीण संघर्षातही मन अविचल राहिले पाहिजे। आई ब्रह्मचारिणीच्या आशीर्वादाने सर्व सिद्धी प्राप्त होतात। दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते। तर आज या दिवशी ओम ह्रीं क्लीं ब्रह्मचारिणी नमः या मंत्राचा नक्की जप करा। स्तुती। देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी संस्था म्हणून नमस्तस्ये 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 नमो नमः। अर्थ, हे माते, सर्वव्यापी आणि ब्रह्मचारिणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबे, मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो। मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो। हे श्लोक सोपे आणि स्पष्ट आहे, पूजनीय आहे। आई जगदंबेची भक्ती मिळवण्यासाठी तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ते तोंडपाठ करून जप करावा। ब्रह्मचारिणी मातेच्या पूजेची पद्धत कशी आहे तर ब्रह्मचारिणी देवीची पूजा करताना प्रथम हातात फूल घेऊन तिचे ध्यान करा आणि प्रार्थना करताना या मंत्राचा जप करा। दधनाकर पाद्माभ्यमक्षलं कमंडलू देवी प्रसीदतु मयी ब्रह्मचारिणा अनुत्तमा। यानंतर देवीला पंचामृत स्नान घाला। यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुले, अक्षता, कुंकू, सिंदूर अर्पण करा। देवीला पांढरे आणि सुगंधित फुले अर्पण करा। याशिवाय देवी मातेला कमळाचे फूल अर्पण करा आणि खाली लिहिलेल्या मंत्रांनी प्रार्थना करा। यानंतर देवी मातेला प्रसाद अर्पण करा आणि तिला पाणी पाजवा। प्रसादानंतर सुपारी आणि पान अर्पण करा आणि प्रदक्षिणा करा, म्हणजेच तुमच्या जागी उभे राहून 3 वेळा वळा। प्रदक्षिणा केल्यानंतर तूप आणि कापूर मिसळून देवीची आरती करा। हे सर्व केल्यानंतर क्षमा प्रार्थना करा आणि प्रसाद वाटा।
ब्रह्मचारिणी देवीला नैवेद्य कोणता द्यायचा, तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीला नैवेद्य अर्पण करा. देवी ब्रह्मचारिणीला नैवेद्य आवडतो. असे केल्याने दीर्घायुष्य वाढते असे मानले जाते. नैवेद्य अर्पण केल्यानंतर ती ब्राह्मणाला दान करा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.